महाराष्ट्रामध्ये एक अशी नगर परिषद आहे जिथे गेली 27 वर्ष फक्त एकाच पक्षाची सत्ता होती. पण या निकालानंतर सत्ता पालट तिथे झालेला आहे आणि ते नवीन पक्षाची तिथे सत्ता आली आहे. नाशिकमधील भगूर नगर परिषदेबद्दल बोलतोय आपण. नाशिकमधील भगूर परिषदेमध्ये गेली 27 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. पण या निकालानंतर तिथे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारल्याचं दिसून येत आहे. नेमकं काय सगळं झालंय, उमेदवार कोण होते, कोण विजयी झाले, कोणाचा पराजय झाला, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. तर त्याचं झालं असं की 288 नगरपालिका आणि नगर परिषदेचे निकाल आज लागले आणि त्यामध्ये नाशिकमधील भगूरमधला निकाल समोर आला. अतिशय आश्चर्यचकित हा निकाल होता आणि शिवसेनेला तर धक्का बसणारा हा निकाल होता. कारण गेली 27 वर्ष तिथे शिवसेनेची सत्ता आहे. सुरुवातीला अखंड शिवसेनेची सत्ता आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेची सत्ता. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तिथे बाजी मारली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांना तिथे 5,000पेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. 5,407 मतं मिळाली आहेत आणि त्या विजयी झाल्या. त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने अनिता करंजकर यांना मैदानात उतरवलं होतं. अनिता करंजकरांनी 3,494 मतं घेतली, पण त्यांचा पराभव तिथे झाला आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तिथे जिंकलेली आहे. तर मतमोजणीला जेव्हा सुरुवात तिथे झाली तेव्हा सुरुवातीपासूनच अजित पवारांची राष्ट्रवादी तिथे आघाडीवर होती असं दिसून आलं आणि त्यानंतर काही फेऱ्यांमध्येच तिथलं जे काही चित्र आहे ते स्पष्ट झालं. आता हा निकाल का महत्त्वाचा आहे? कारण 27 वर्षांच्या एका पक्षाची सत्ता तिथे उलटलेली आहे आणि ती नवीन पक्षाची सत्ता तिथे आली आहे. पण झालं असं होतं की कारण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट नाकारण्यात आलं होतं करंजकरांना आणि त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला. असंच काहीसं झालं राष्ट्रवादीसोबत देखील. राष्ट्रवादीची जेव्हा फूट पडली तेव्हा प्रेरणा बलकवडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला विधानसभेची जेव्हा निवडणूक लागली तेव्हा देवळाली हा मतदारसंघ राखीव होता. त्यामुळे प्रेरणा बलकवडे ज्या आत्ताच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार तिथे होत्या त्यांना विधानसभा तिथे लढवता आली नाही. त्यामुळे ही नगर परिषद निवडणूक ही दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची झालेली होती. याच पार्श्वभूमीवर 27 वर्षांची शिवसेनेची सत्ता ही संपुष्टात आली. आता या विजयामागे राजकारणाची एक दुसरी बाजू आहे, ती म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सरोज अहिरे या महायुतीकडून यांना उमेदवारी देण्यात आली होती महायुतीकडून. त्यावेळी शिंदे सेनेनी माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना AB फॉर्म थेट हेलिकॉप्टरमधून आणून दिल्याचा आरोप तेव्हा झालेला होता आणि याच राजकीय संघर्षामधून सरोज अहिरे यांनी प्रेरणा बलकवडे यांना नगराध्यक्षपदावर निवडून आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले असं देखील तिथले स्थानिक जे काही पत्रकार आहेत ते सांगतात. आरोप प्रत्यारोप, स्थानिकांची नाराजी आणि संघटनात्मक ताकद या सगळ्यांचा थेट परिणाम या निकालावर खरं तर आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीतच काय तर भगूरचा निकाल हा केवळ एका नगर परिषदेचा निकाल आहे का? तर नाही. हा निकाल काय सांगतो की शिवसेनेच्या सुरुवातीला अखंड आणि नंतर शिंदेच्या शिवसेनेचा जो काही पारंपरिक बालेकिल्ला होता त्या बालेकिल्ल्याला हा मोठा धक्का बसलेला आहे आणि राष्ट्रवादीसाठी ही राजकीय ताकद दाखवण्याची एक संधी आहे. पण या सगळ्या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? कमेंटमध्ये आम्हाला तुमचं मत नक्की सांगा. याच बरोबर म्हणजे भगूरच्या नगर परिषदेसोबतच तुमच्या भागामध्ये काय घडलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि अशाच अधिक इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.